या सगळ्यामध्ये आदर्श नेता कोणाला तुम्ही मानता? खरं तर म्हणजे मोदीजी नक्कीच एक आदर्श नेतृत्व आहे. परंतु मोदीजींना आपण टीव्हीमध्येच बघतो. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये किंवा एक आपण ज्या फील्डमध्ये आहोत त्या फील्डमध्ये काम करत असताना सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंना जवळून पाहण्याचा खूप योग आला. त्यांची कार्यपद्धती, सभागृहामध्ये ते ज्या पद्धतीने विरोधकांना मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या अभ्यासू वृत्तीमध्ये ज्या पद्धतीने ते गारद करतात, त्यांना थांबवतात. कुठलाही विषय असू देत. आता फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून तर आतापर्यंत आपण बघतोय, म्हणजे स्टेट लेवलला ते एक फ्रंट म्हणजे एक नेतृत्व म्हणून ते आहेत. परंतु या 10-12 वर्षामध्ये कधीही त्यांच्या चुकून असं एखादं कोणी दुखावल्या गेलं नाही. त्यांच्या निर्णयामुळे कोणी दुखावलं गेलेलं नाहीये. तर एक अभ्यासू, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 2023-24 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत आणि त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. आपण पाहिलं त्यांनी ती बाईट दिली होती, त्यांनी इंटरव्ह्यू केला होता की या सरकारमध्ये मी नसणार आहे, मी बाहेर असणार आहे. त्यानंतर लगेचच पक्षाचा आदेश आला. पक्षाचा आदेश इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश सर्वोच्च मानून ते पुन्हा मुख्यमंत्री राहिलेला माणूस उपमुख्यमंत्री म्हणून त्याने कसं काम केलं, या सगळ्या गोष्टी अतिशय जवळून पाहिल्यात. आणि मोठ्या पदावरतून लहान्या पदावरती जाऊन काम करणं याला खरंच खूप मोठं मन लागतं, संयम लागतो. ह्या सगळ्या गोष्टी फडणवीस साहेबांमध्ये अतिशय बॅलन्स्ड त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे नक्कीच कुठेतरी प्रयत्न करतोय की देवाभाऊंच्या म्हणजे आसपास पण नाही म्हणत मी, पण ते ज्या गतीने काम करतायत तर त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण सुद्धा काम केलं पाहिजे.